डॉक्टरांच्या आंदोलनाचा आता पुण्यातील आरोग्य सेवेवर मोठा परिणाम दिसून आलेला आहे। पुणे शहरातील खासगी रुग्णालयामधील ओपीडी 24 तास आता बंद असल्याचं पाहायला मिळतंय। ओपीडी बंद ठेवण्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनने हा निर्णय घेतलाय। पुण्यातील 900 रुग्णालयातील 25 ते 30 हजार डॉक्टर हे संपात सहभागी आहे आणि नियोजित शस्त्रक्रिया लांबणीवर पडलेल्या आहेत। सोबतच पुण्यातील रुग्णसेवा ही विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। सोबत डॉक्टर राजन संचेती आहेत। नेमका हा संप कसा आहे याविषयी आपण त्यांना विचारूया। काय सगळे संपाचं स्वरूप असणार आहे दिवसभरात आणि कोण कोण यात सहभागी होणार आहे? अतिशय खेदजनक अशी आणि घृणास्पद बाब कलकत्त्याला घडली। आमच्या एक मुलीला टॉर्चर करून रेप करून तिचा हत्या केली आणि अतिशय क्रूरपणे ही जी घटना घडलेली आहे। तर ह्या व्यक्तींना जे कोण असतील सांगता एकाचं काम नाही आहे, हे कुठेतरी प्लॉटेड काम आहे आणि ह्या व्यक्तीला सिव्हिअर पनिशमेंट अतिशय गंभीर असा गुन्हा या क्रिमिनल लोकांनी केलेला आहे। महाराष्ट्रभर 50,000 डॉक्टर आज संपावर आहेत। स्वरूप कसं असणार आहे आंदोलनाचं? 24 तास ओपीडी बंद असणार आहे, पुढे काय सांगता? 24 तासचं ओपीडी बंद आहेच। पुढे आता आमच्या गव्हर्नमेंटला काही डिमांड केलेली आहे आम्ही। सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्टमध्ये कसं जे काही व्हायलन्स होतं, कोणी उठसूट येतं, हॉस्पिटलमध्ये काही झालं का त्या ठिकाणी मारहाण करणं, तोडफोड करणं, तुम्हाला आश्चर्य वाटेल हे सगळं ज्या ठिकाणी तपास चालू होता कलकत्त्याला पोलिसांकडे दिलेलं होतं आणि त्यानंतर लक्षात आलं का कुठेतरी पुराव्याला प्रॉब्लेम येणार आहे। CBIकडे कोर्टाने त्या ठिकाणी दिलं। कोर्ट अधीन असल्यामुळे मी जास्त बोलणार नाही, पण महत्त्वाचं CBIकडे दिल्यानंतर पवित्र असा घेतला। तिथल्या जे काही गुंड लोकांनी हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी जमले आणि तोडफोड सुरू केली। हे निषेध आहे। किती डॉक्टर सहभागी होणार आहेत आणि याचा परिणाम काय होऊ शकतो? ही जी अमानवीय घटना झाली त्याच्यामुळे सर्व स्तरातील समाजातील संवेदनशील लोकांनी फक्त डॉक्टरच नसून, रुग्णालय नसून, तर इवन आमचे जे काही रुग्ण आहेत त्यांनी सुद्धा स्वपूर्तीने, कारण ही न्यूज सगळीकडे पसरलेली आहे की इंडियन मेडिकल असोसिएशननी राष्ट्रव्यापी संप पुकारलेला आहे 24 तासाचा। तर स्वस्फूर्तीने लहान मोठे दवाखाने, प्रत्येक प्रायव्हेट क्लिनिक, तसेच पुण्यातील सर्व मोठे कॉर्पोरेट हॉस्पिटल यांनी सुद्धा अध्यादेश काढून 24 तास ओपीडी सर्व्हिसेस, रेग्युलर सर्व्हिसेस बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।